तर हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग भावा बहिणींना. तर कमेंटबद्दल बोलणार आहे मी आज. कमेंटवर बोलणार आहे. म्हणजे वाईट कमेंट तर अजूनपर्यंत मला नाही, छानच कमेंट आल्यात आणि मला लय आनंद वाटतोय. कारण ही चॅनल आपला नाही, म्हणजे माझा नाही, आपल्या अन्वीच आहे. माझं तरी म्हणजे फोटो असेल ना तर मी अन्वीमुळंच बनवते या, आणि जे पण काय होईल ते अन्वीसाठीच करते मी सगळं. तर चला, हां, एका ताईची कमेंट होती. नाव आता मला नाव एवढं नाही वाचायत, मी थोडंच वाचून घेतले आणि नाव तिथं नव्हतं, एवढं काय मला येत नाही. आणि काही बघूच अजून, इथं तर राहिली तर दीक्षा हाय वाचायला, त्यामुळं दीक्षा सांगेल सगळं. तर दीक्षांनी सांगितलंय, पण तिथं नाव होतं, पण नाव मी घेईन. पण ज्या वेळेस घेईन ना त्यावेळेस त्या ताई माझ्याक म्हणजे अन्वीला बघा येतील, किंवा माझी अशी इच्छा आहे ना की अन्वीला बघायला यावा, म्हणजे म्हणजे नाही का, तिला आशीर्वाद द्यावा, छान छान बोलावा. तरी काय हरकत नाही, प्रत्येकाच्या इथं कामं असतात, त्यांनी सवडी नसतात, हे ते मला माहिती आहे. तर ते जाऊ द्या, ती न जास्त बोलता मी कमेंट करवडते. तर त्या ताईचं असं म्हणणं आहे, ताई तू कशाला तिच्या नादाला लागते, तू नको पडू त्याच्यामध्ये. तर ताई कसं आहे माहिती आहे का, मी त्यात नाही पडली तरी मला बोलणारच आहेत, आणि पडली तरी बोलणारच आहेत. आणि नाही पडली तरी माणसं काय म्हणत होती की ज्योतीला आनंद झालाय का. म्हणजे बघा आता, तर आनंद कुणाला नसतो. आनंद दुःखी सगळीच ही दुनिया, जी माणसाचा जन्म जे असतो दुःखी बी असतो ना आनंद बी असतो, म्हणजे असतंच. प्रत्येक माणूस म्हणल्यावर माणसाचा जन्म म्हणल्यावरती प्रत्येक संकट असतंय, त्याला सामना करावाच लागते. तर ताई कसं आहे माहिती आहे का, आता मला बोलल्यावर, मला फोन केल्यावर मला त्यात पडावंच लागणार. आणि कसं आहे, माझ्या भावाची चुकी आहे, माझा भाव पितो आणि लेकरांचा वनवास नको म्हणून मी त्यात पडले होते. आणि काय पडली म्हणजे मला सुट्टीच नव्हती, मी डायरेक्ट तिकडं त्यांच्याकडे गेले. तर माझ्या आधी तिथं आकाश होता, नेहायला गेलता. आकाश गेल्यावर मग त्यांच्या आधीच बोलणं चालणं झालं. मग नेमकीच मी म्हणलं असं नका करू, बरं झालं तू पण आलास म्हणलं, चला म्हणलं मग जे काय होईल ते बघू. पण अजून पण ती त्रास देतोयच, अजून पण ती नाही का भांडण करतोयच मला. म्हणजे कालच्या हेड्यामधनंच मी बघितलं रडत होत्या. तर कसं आहे आता काय करू मी, तर मला तर जायचं कामाला. आता आलेले मला 4-5 दिवस झालं, माझ्या सुट्या बुडल्या त्या, माझं पैसे बुडलं, माझ्या लेकरांना कोण देणार, 1 रुपया कोण देणार नाही. हां, आणि मी जेवढं आणलं होतं तेवढं संगच गेलं. हां, तिकडे गेले बाहेर. हां, आपा तिकडं पारद्याची बाई आहे. आपा म्हणजे माझ्या वडिलाला आपा म्हणतात. आता वडील सकाळ सकाळच गेलेत तिकडं, आणि आई गेली बाहेर, जरा बाहेर म्हणजे वरती जरा थोडंसं काम होतं, तिकडे गेली. तर जाऊ द्या ताई, माझ्या तुमच्या कमेंट वाचून पण मला लय भारी वाटलं की मी त्यात नाही पडलं तर मला बोलते ती, पडलं तरी बोलते ती. त्यामुळं जे आपलं कर्तव्य आहे ते आपण पार पाडायचं, बस. याच्या पडायला काहीच नको. तर नक्कीच हेडाव कंटिन्यू बघत जावा. मी असं भरपूरच हेडाव काढून ठेवलं, आणि भरपूर जणांचं म्हणणं आहे की तुम्ही हेडाव कधीचं पण टाकताय आणि कव्हाचं पण टाकताय. अहो ताई, दादा, मामा, काका, कसं आहे माहिती आहे का, मला हेडाव काढायला टाईमच नसतोय. मी जे कामात आहे ना, त्या काम असं आहे की त्या मोबाईलच घ्यायचं, डायरेक्ट संध्याकाळीच घ्यायचा. मी सकाळ कामाला गेलं ना डायरेक्ट मी संध्याकाळीच घ्यायचा. मग त्यामुळं सकाळनंच मला हेडाव टाकावा लागतो आधीचा. कवा बनवणार, कवा टाकणार, कवा पोस्ट करणार, ही लय डोक्याला वैताग आहे. म्हणून त्याच्या आधीच मी हेडाव बनवून ठेवत असते याच्यामध्ये, मोबाईलमध्ये. मग आपण नुसतं फक्त सोडायचं काम करायचं. तर असं कुणीही म्हणू नका. आणि भरपूर जणांना मला सपोर्ट करतात, भरपूर जण आपले असे आहेत ताई, दादा, त्यांना पण असं वाटतं की मी काम काय करते ते बघायचं आहे. पण लवकरच कळेल तुम्हाला,
कारण मी असा निर्णय घेतलाय की आता न तिकडं जाता, म्हणजे आत्ता तर मला जावं लागेल महिनाभर किंवा 2 महिने तरी मला जावं लागेल, तर नंतर मी असं ठरवलं की मी इथंच कुठंतरी काम करणार आहे वीटभट्टीवरती, असं ठरवलंय. आणि मी हसतीय, तिच्याकडे मोबाईल धरला की गपच बसते. तर ठरवलंय, तर प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला दाखवते, प्रत्येक गोष्ट ही करते. तर मला कोणी चुकीचं असं म्हणू नका. आपल्या अन्वीचा चॅनल आहे, नक्कीच शेअर करा, कमेंट करा, लाईक करायला विसरू नका. तर बाय.